नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये। आज आपण बघणार आहोत पिठीसाठी मी कोणता तांदूळ वापरते आणि किती प्रमाणात घेते। तर मी इथे 2 पेले भरून रेशनचा तांदूळ वापरलाय, त्यानंतर 1 पेला आंबेमोहर आणि 1 पेला इंद्रायणी। आता हे प्रमाण असं आहे की अर्धा किलो मी रेशनचा तांदूळ घेतला, पाव किलो मी इंद्रायणी घेतला आणि पाव किलो आंबेमोहर घेतला। आता इथे माझ्याकडे एक अशी ही काय म्हणायचं ह्याला एक जाळी आहे जी मी मिशोवरनं ऑर्डर केली होती आणि ती खूपच कामाची आहे। भाज्या वगैरे धुवायचं असेल किंवा मला बिर्याणी करायची असेल त्यावेळेला जे तांदूळ आपण ओतून ठेवतो त्याच्यासाठी पण यूज होतो। तर इथे मी आता हे तांदूळ याच्यात ओतून हे मी धुवून घेणार आहे। यात मी 2 चमचे साबुदाणा पण घातलेला आहे ज्याने पांढरे शुभ्र मोदक व्हायला मदत होते आणि एक प्रकारचा चिकटपणा पण येतो। हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे, अगदी पूर्ण पाणी जे स्वच्छ पाणी खाली दिसेपर्यंत आपण हे चांगले धुवून घ्यायचे चोळून चोळून। आणि आता असंच नळ बंद करून हे इथे सोडून द्यायचे। एक 10-15 मिनिटांनी आपण याच्याकडे बघूया, तोपर्यंत आपण चव बघून घेऊया कारण आज आपल्याला आहे मोदकाची ऑर्डर। तर इथे मी 1 चमचाभर तूप घेतलंय आणि त्यामध्ये मी आता थोडीशी खसखस घालून घेणार आहे। इथे आपल्याला साधेच मोदक द्यायचे आहेत, ड्रायफ्रूट नाही आहे। आणि दुसरी गोष्ट मला 14-15च मोदक द्यायचे आहेत, पण तरी मी चव बनवून ठेवते एक्स्ट्राचा। आणि इथे आता मी 1 वाटी गूळ घेतलंय, हे काजल गूळ आहे जे खरंच इतकं छान आहे की त्याच्यामध्ये एका वाटीला 3 वाटी चव मावतो। तर आजचा गूळ अजूनच छान आहे, बहुतेक याच्यामध्ये 3-3.5 वाट्या चव लागेल। पूर्ण गूळ वितळू द्यायचा आहे। हा माझ्याकडे मी चिरून ठेवलेलाच असतो घरामध्ये, कारण की मला कधीही ऑर्डर येते मोदकाची, त्यावेळेस मला ही तयारीत राहावं लागतं। आणि आता इथे फायनली आपला गूळ वितळलेला आहे आणि त्याच्यात मी 1 वाटी खोबरं घालून घेतलंय। मी नेहमीच असं करते की गूळ आणि खोबरं एकत्र मिक्स करत नाही किंवा खोबरं अंदाजे 2-3 वाट्या एकदम घालत नाही, तर मी 1-1 वाटी मोजून घालते जेणेकरून आपल्याला मिक्सिंग करायलाही बरं पडतं आणि अंदाज येत जातो। आणि मग छोटी कढई असली तरी फरक पडत नाही। तर आता मी 2nd वाटी घालून घेणार आहे खोबरं आणि तेही व्यवस्थित हलवून घेणार आहे। हे चांगलं मिक्स झालं। आपण असं मिक्स करता करता मध्येच आपण खोबरं बाजूला करायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं की बाबा यात अजून खोबरं घालायची गरज आहे की नाही आहे। तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी बघते, ट्राय करते। हे बघा, हे मी असं साईडला करते आणि मध्ये हे गूळ आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अजूनही याच्यात चव मावणार आहे, तर अजून 1 वाटी घालणार आहे मी। हे पुन्हा व्यवस्थित ढवळून घेणार आहे। सगळं एकसारखं झालं की अजूनही करताना माझ्या लक्षात येत आहे यात मला अजून अर्धा वाटी तरी नारळ जाईल। तर इथे मी अजून जवळजवळ अर्धी वाटी नारळाचा चव घालून घेते आणि पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित सारखं करून घेते। आता यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ आणि 1 ते 1.5 चमचा जायफळ आणि
वेलची पूड घालणार आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित सारखं करून घेणार आहे. मीठ थोडंसं घालायचं म्हणजे मग चव खूप टेस्टी होतो, पण फार घालायचं नाही, अगदी 1-1.5 चिमूट बस. आता इथे आपला चव रेडी झाला आहे आणि मी इथे तांदूळ बघितलं तेही कोरडे झालेत. तर एका सुती कापडावर आपण हे वाळत घालायचे आहेत आणि फॅन खाली ऑलमोस्ट 2 दिवस वाळवायचे. उन्हात वाळवायचे नाही, हे फॅन खालीच वाळवायचे. पातळ लेयर असा त्याचा करून घ्यायचा, म्हणून असा हात फिरवून एकदम व्यवस्थित पातळ लेयर करायचा, म्हणजे मग ते आपले लवकर वाळतात. आता मी हे ऑलमोस्ट सॅटर्डे संडेला दळायला देईन, पण आपल्याकडे पीठ ह्याचं तयार आहे असं सेम, पण खूप दिवसापासून तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आज पुन्हा हा व्हिडिओ बनवलाय. तोपर्यंत आता आपण बघूया जे घरात पीठ आहे त्यातनं मोदक कसे करायचे. हे प्रमाण तुमच्या लक्षात आलं ना, 1/2 किलो रेशनचा तांदूळ, 1/2 किलो इंद्रायणी आणि 1/2 किलो आंबेमोहर. जर आंबेमोहर नसेल तर तुम्ही बासमती पण 1/2 किलो घालू शकता, पण इंद्रायणी घालायचाच कारण त्याला चिकटपणा खूप असतो आणि त्याने मोदक चांगले बनतात. तर इथे मी आता एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 पेला पाणी घालून घेतलंय, म्हणजे 1/2 लिटर पाणी घातलंय. त्यात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून घ्यायचंय आणि अगदी थोडं म्हणजे अर्धा चमचाच तूप घालून घेतलंय. आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण ज्या भांड्याने आपण पाणी ठेवलं त्याच भांड्याने पीठ घालून घ्यायचंय. हे पीठ ऑलमोस्ट 1/2 किलो आहे. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि एक झाकण ठेवून एक 5 मिनिटं तरी आपण ह्याला वाफवायचंय. आधी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच झाकण ठेवायचं, आणि झाकण खूप वेळ ठेवायचं नाही. अतिवाफ घेतलेली पण चांगली नाही, मग ते पीठ एकदम मऊ होतं आणि आपल्याला मोदक करायला फार हार्ड जातात. हार्डली एक 3 ते 4 मिनिटच वाफवा, जास्त वाफवू नका मी तर म्हणेन. आता बघा इथे छान वाफ आली आहे, ही एवढी वाफ पुरे आहे. आणि आता आपण हे पीठ इथेच चांगलं मॅश करून घ्यायचं. एखादा तांब्या किंवा माझ्याकडे हे छान भांडं आहे ज्याला सरफेस याचा मोठा आहे, त्याच्यामुळे खूप छान या पीठ जे असतं त्याच्या गुठळ्या मोडल्या जातात. तुम्ही तांब्या घेतलात तरी चालेल, ग्लास किंवा मोठी वाटी वगैरे, पण हात भाजणार नाही असं काहीतरी भांडं घ्यायचं शक्यतो. आता हे पीठ आपण सर्व काढून घ्यायचंय परातीमध्ये. आणि ही जी कढई दिसते याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचंय, जेणेकरून जे चिकटलेलं सर्व पीठ आहे हे निघून जाईल आणि आपल्याला सर्व पदार्थाचा यूज होईल, म्हणजे काहीही वाया जाणार नाही. आता हे पुन्हा मी जरा गरम असल्यामुळे यानेच थोडं मी मळून घेतेय जवळजवळ, म्हणजे याने थोडंसं काम हलकं होतं. हे असं मळून घेतल्यामुळे नंतर जास्त मेहनत करायची गरज लागत नाही. आता आपण जे पाणी म्हणजे कढई भिजत घातली होती ते पाणी यूज करूया. तर हे आधी मी कालथ्याने सर्व काढून घेणार आहे.
हे पहा, इथून सर्व मी आता हे क्लीन केलंय कढई, आणि हे पाणी सर्व यूज करणार आहे पीठ भिजवण्यासाठी. आणि पुन्हा एकदा या कढईत मी पाणी घालून घेणार आहे. त्याचं यूज काय ते मी सांगते. पहिले हे भिजवून घेते व्यवस्थित. आता थोडंसं पीठ कोमट झालंय, त्यामुळे आपण व्यवस्थित मळू शकतो. इथे छान अगदी असं प्रेस करून करून मळायचं, म्हणजे आपलं पीठ छानच मळलं जातं आणि एक त्याचं टेक्स्चर छान येतं, त्याला चमक येते. आणि याला जास्त तेल किंवा तूप वापरायचं नाही. अगदी आता हे गोळा होण्यापुरतं थोडंसं तेल, एक अर्धा चमचा वगैरे बस होईल तेल. शक्यतो आपण पाणी आणि पीठ जास्त वापरायचं. म्हणजे मोदक वळताना पण पाणी, आणि ज्यांना पाण्याने जमत नाही तर सुकं पिठाने आपण वळू शकतो. पण तेल जस्ट नावाला ठेवायचं जवळ, तेल जास्त वापरायचं नाही. हे बघा, आता आपला हा गोळा तयार झाला आहे आणि याच्यात ऑलमोस्ट 15 ते 16 मोदक बनतील. थोडंसं तेलाने मी पुन्हा सारखं केलं. थोडीशी परात आपल्याला क्लीन करायची आहे, कारण अशी खरकडी परातावर ठेवून आपल्याला चांगली नाही चांगलं वाटत ते. हे पहा, इथे मी सगळं छान क्लीन करून घेतलंय. आता आपण काय करायचंय, जे कढईमध्ये पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये हा गोळा घालून घ्यायचा आहे. एकदा मी पुन्हा स्वच्छ सगळं करून घेते कढई. आणि जे काही पीठ लागलं असेल ते मी घेऊन तर असं सगळं माझं हे क्लीन करून झालं आहे. यात मी हा गोळा ठेवला आहे आणि आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे, कारण आपल्याला दुसरी तयारी करायची. मी आता इथे पुरी मेकरची तयारी करून घेते, कारण पीठ चिटकू नये म्हणून इथे आपण पुरी मेकरला प्लास्टिक घालून घेणार आहे. हे माझ्याकडे बंचच मी मागवून ठेवलेलं आहे आणि हे प्रत्येक वेळेला मग मी चेंज करते. इथे ते व्यवस्थित असं खेचून घेऊन पॅक करायचं आणि सेलो टेप लावायची. व्यवस्थित असे टक करून घ्यायचे छानपैकी. हे पहा, असे टाईट झाले पाहिजे व्यवस्थित. इथे ह्या पिठाचा मी अर्धा गोळा घेतलेला आहे आणि आता याचे गोळे करून घ्यायचे. हे इथे आपण आता असे गोळे करून घेतोय. आणि गोळे झाल्यानंतर आपण छान पांढरं शुभ्र कापड ओलं करून यावर घालायचं, जेणेकरून आपल्या ज्या हे गोळे करून ठेवलेत हे ड्राय होत नाही आणि मोदक बनायला आपल्याला खूप मदत होते. इवन मोदक पण आपण याच्या खालीच ठेवायचा, जसं बनेल तसं, आणि लागेल तसा तसा गोळा आपण त्या कढईतनं काढून घ्यायचा.
एकदम घ्यायचं नाही. अदरवाईज आपलं पीठ ड्राय होऊ शकतं. जसं जसं लागेल 7-7, 8-8 ची बॅच घ्यायची. इथे एका वाडग्यामध्ये पाणी घ्यायचं, तेल घ्यायचं, पण तेल काय जास्त यूज करावं लागत नाही. आणि आपलं इथे पुरी मेकर आहे, ज्याला मी दोन्ही साईडनी तयार करून ठेवलंय. सगळा प्रेस करून हा आपण 2 ते 3 बाजूनी असा फिरवायचा, म्हणजे तो एकसारखा होतो. आपली पारी तयार आहे. थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण पाकळ्या तयार करायच्या आहेत. अशी खालपर्यंत आपण पाकळी तयार करायची. आणि जितकं पॉसिबल आहे तेवढ्या पाकळ्या जवळजवळ करायच्या आणि खालीपर्यंत करायच्या, म्हणजे मोदक आपला सुबक दिसतो. आता यूट्यूबने आमच्यासाठी, म्हणजे छोट्या यूट्यूबर्ससाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. तर जर का तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर प्लीज ह्याला लाईक करा, आणि लाईक केल्यानंतर हाईपचा लोगो येईल तिकडेही प्रेस करा, म्हणजे जेणेकरून मला त्याचा फायदा होईल आणि मी तुम्हाला अजून व्हिडिओज दाखवायला मला मदत होईल. तर ह्या पहा आपल्या पाकळ्या तयार आहे. यात आता चव घालून घेऊया आपण. साधारण 3 चमचे चव यात मावतो. व्यवस्थित भरायचा, म्हणजे काय की नुसतंच पीठ लागलं नाही पाहिजे, मोदक छान भरला गेला पाहिजे. खरं तर सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. नारळ अगदी 55 रुपये झालेला आहे. म्हणजे लास्ट इयर मी जे 22 रुपयाला नारळ घेत होते ते यावर्षी 50 ते 55 रुपयाला मिळतोय. तर आम्ही मोदकाची कॉस्ट कशी ठरवायची हा अजून मोठा पडलेला प्रश्नच आहे. हे पहा आपला मोदक इथे तयार झालेला आहे. हा पहा अगदी व्यवस्थित झालाय. मी अजून एक करून दाखवते. थोडंसं तेल पाण्याचा हात घेऊन हा गोळा मी हातावर पसरवलाय. आता पुरी मेकर मध्ये मी हा 3 वेळा फिरवून घेते. थोडा तेलाचा हात लावलाय. 1, 2 आणि 3. हे पहा थोडा एका साईडला जाड वाटला की चौथी वेळ. अशी छान एकसारखी पारी होते जर तुम्ही असं फिरवून केलं तर. आता आपण पाकळ्या करून घेऊया. ह्या पहा खालीपर्यंत केलेल्या आहेत पाकळ्या व्यवस्थित. पहिले 1-2 मोदक थोडासा प्रॉब्लेम होतो, पण नंतर ते छान मुरत जातं पीठ आणि मग मोदक अगदी बिनधास्त मस्त करता येतात.
पहिले 1-2 करताना थोडंसं चिवटपणा असतो, त्यामुळे हाताला चिटकत असतं किंवा काय. मग एक प्रकारे आपल्याला ती सवय होऊन जाते आणि मोदक छान व्हायला लागतात. बघा किती सुंदर पाकळ्या झाल्या आहेत आणि भरपूर झाल्या आहेत. मी इथे 1-2 पाकळ्या मी बाकी ठेवते करायच्या. मग अशी मी दाखवलं नव्हतं, आत्ता दाखवते तुम्हाला, जेणेकरून आपल्याला सारण भरायला व्यवस्थित जमतं, कारण ती ओपन असते. आणि एकदा सारण भरून झालं की मग उरलेल्या 2 पाकळ्या करून घ्यायच्या, 2 किंवा 1 जसं असेल त्या भागात जेवढ्या बसतील तेवढ्या. पहा झाला ना आपला मोदक छान. पाकळ्यामध्ये मध्ये आपल्याला वाटल्या फोल्ड होत आहेत तर त्या तिथल्या तिथे सारखं करत राहायचंय. असे आपण आता सर्व मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत. माझ्याकडे आणायचं केळीचं पान होतंच, तर मी आता ते ठेवलंय आणि आपण इथे मोदक उकडून घेऊया. मी आता सध्या याच्यामध्ये 10 मोदक उकडते. जास्त जवळजवळ पण ठेवून चालत नाही, म्हणून मी 10च करते. नाही तर याच्यात 11 ते 12 खरं मोदक बसतात, पण मी नाही करत. मी थोडे सुटसुटीत ठेवते, म्हणजे कसं चिटकत नाहीत ते. केळीचं पान घातल्याने पण खूप छान, अगदी त्याच्यात एक तर त्याला फ्लेवर पण येतो आणि दुसरी गोष्ट चिटकत नाही. केळीचं पान मी फक्त ओलं करून घेतलं, म्हणजे धुवून घेतलंय. बाकी त्याला तेल वगैरे लावायची गरज नाही. आता यावर झाकण घालून घ्यायचंय आणि एक 6 ते 7 मिनिटं याला वाफ द्यायची. दॅट्स इट, आपले मोदक तयार. तर इथे आपले असे मोदक उकडून झालेले आहेत. आणि कसे वाटले आजचे मोदक सांगायला विसरू नका. आजचा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.